लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। नेर शहरातील नागरिकांना गेल्या अनेक दिवसांपासून गढूळ आणि दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा केला जात असल्याने जनतेच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे। यासोबतच नळ सप्लायचे वेळापत्रकही पूर्णपणे विस्कळीत झाले आहे। या समस्येकडे सत्ताधाऱ्यांचे सातत्याने दुर्लक्ष होत असल्यामुळे नेर महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा रत्नाताई मिसळे यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथून शेकडो महिलांनी मोर्चा काढत नगर परिषदेचे मुख्याधिकारी निलेश जाधव यांना निवेदन सादर केले। महिलांनी गढूळ पाण्याच्या बाटल्या दाखवून प्रशासनाला वास्तव्य समजावले आणि तातडीने स्वच्छ आणि वेळेवर पाणी पुरवठा करण्याची जोरदार मागणी केली। हे पाणी नागरिकांच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे आणि प्रशासनाच्या हलगर्जीमुळे लोकांचे जीव धोक्यात येत आहे, असा खडकावून इशाराही यावेळी दिला गेला। यावेळी माजी नगरसेवक ॲडव्होकेट सलीम शहा, सौ वंदना मिसळे, चंदा मिसळे, संध्याताई मिसळे, रमाबाई मिसळे यांच्यासह अनेक महिला उपस्थित होत्या। या आंदोलनानंतर मुख्याधिकारी निलेश जाधव यांनी पुढील 2 दिवसात स्वच्छ आणि वेळेवर पाणी पुरवठा सुरळीत केला जाईल असे आश्वासन दिले। रिपब्लिकन वार्ता न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.